नमस्कार मित्रांनो, मी आपला दोस्त आणि होस्ट आजचा नवना सुरू आहे. तर मी तुम्हाला एक मुद्दा सांगणार आहे की आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी होतात की ज्या आपल्याला काही गोष्टी समजत नाही किंवा करता येत नाही. म्हणून आपण हताश नाही व्हायचं. काही गोष्टी भले आपल्या आयुष्यात नसतील, म्हणजे काही पैसा नसेल, चांगली नोकरी नसेल किंवा काही लोक आपल्या आयुष्यात नसतील, म्हणून आपण हार नाही मानायची. आपल्याला प्रत्येक गोष्ट जशी हवी तशी भेटत नाही, पण आपण त्यासाठी स्ट्रगल करत राहायचं. काय माहिती आज ना उद्या ती गोष्ट आपल्याला भेटेलही. थोडासा वेळ जाईल ती गोष्ट भेटण्यासाठी किंवा नाही का ती गोष्ट शोधण्यासाठी, पण ती गोष्ट नक्की भेटणार. आणि काय लोक म्हणत असेल तुम्हाला ही गोष्ट येत नाही, तू करू नको, तुला काय, तू काय बनणार आहे, काय तू सकाळी उठतो, व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो किंवा काय तू अभ्यास करून काय होणार आहे, मोठा ऑफिसर होणार आहे का? नाही. तुम्ही प्रयत्न करा, शिका, प्रयत्न करा. मी पण सुरुवातीला सुरू केलं तर मला लोक म्हणायचे एक्सरसाइज करू नको, हे नको, तू काय बनशील, तुला काय येणार नाही, शाळा शिकू नको, कॉलेज करू नको, कॉलेज करून तुला काय फायदा होणार आहे, जॉब करून काय फायदा होणार आहे, बिझनेस नको करू. बिझनेसही मला करताना खूप ठिकाणी विरोध झाला. खूप लोक म्हणले आपला कामधंदा करायचा, कुठं बिझनेसच्या नादी लागतो. मला खूप लोक मला सोडून गेले. खूप माझे मित्र मैत्रिणी बोलले बिझनेस करू नको म्हणून. मग मला वाईट वाटलं त्याचं. आणि नाही जमणार काही गोष्टी. म्हणून काय झालं, प्रत्येक वेळी एखादी गोष्ट तुमच्यासाठी बनलीच असेल, तुम्हाला येईलच असं नाही. त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. एखादी गोष्ट जमली, नाही जमली, सोडून द्यायची. प्रयत्न करायचा. आत्ता जमल, उद्या जमल, प्रयत्न करत राहायचा. एखादी गोष्ट नको जमून द्या, पण कंटिन्यू प्रयत्न करत राहायचा. तुम्हाला ती गोष्ट आज ना उद्या जमेलच. आणि सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा, स्वतःसाठी चांगला नाश्ता करायचा, पुस्तकं वाचायची, बाहेर फिरायचं, इतर नवीन लोकांना भेटायचं, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या, स्वतःला वेळ द्यायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं? काही जण म्हणतील आईवडील, काही जण म्हणतील देव, काही जण म्हणतील माझी गर्लफ्रेंड, काही जण म्हणतील माझा बॉयफ्रेंड. नाही, तुमच्या सर्वात जास्त प्रेम जर कोण करताल तर ते तुम्ही स्वतः आहात. बाकी कोणी तुमचं एवढं प्रेम करू नाही शकत. त्यामुळं सेल्फ लव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो प्लीज स्पेंड मोर टाईम विथ युअर सेल्फ. डोंट आर्ग्युमेंट, I have not much more time, I have a job, I have my own business. Please try to improve yourself. Don't underestimate of yourself. माहिती आहे नाही जमणार, लोक हसतील तुमच्यावर, खूप त्रास होईल तुम्हाला काही गोष्टी शिकायला, नवीन करायला, बिझनेस करायला, जॉब स्विच करायला. पण प्रयत्न करा ना. नाही येणार एखादी गोष्ट ती नंतरचा प्रश्न झाला, पण तुम्ही प्रयत्न करा ना. कोण काय बोलल, माझे आईवडील रागवल, माझा बॉयफ्रेंड रागवल, माझा हजबंड रागवल, माझा मित्र मैत्रीण रागवल, कोणाचा का विचार करता? दुसरे लोक तुमचा विचार करतात का? मग तुम्ही एक दिवस कुणाला कॉल ना करू, मेसेज ना करू आणि दूर सोडून जावा, कुणाला बोलू नका, काय नाही. बघा ती लोक तुम्हाला शोधत तुमच्या घरी येतात. अजिबात नाही, त्यांना फरकच नाही पडत. मग तुमच्या आईवडिलांना फरक पडतो, पण असं नाही की त्यांना पण तेवढा फरक पडेल. आईवडिलांना पण तेवढाच फरक पडतो जेवढा तुम्हाला पडतो. आणि सर्वात जास्त फरक जर कोणाला पडतो तर तुम्हाला पडतो आहे. त्यामुळं तुम्ही प्लीज इम्प्रूव्ह युअर सेल्फ आणि स्वतःला वेळ द्या. तो काय करतो आहे, ती काय करते, काय करायचं तुम्हाला? मग तुम्हाला काय भजी तळायचे का? हा काय करतो आहे, तो इकडे गेला, ती त्यासोबत फिरते, तो तिच्यासोबत फिरतो आहे. जाऊन द्या, लक्ष नका देऊ. तुम्हाला काय पाहिजे ते बघा. तुम्हाला स्वतःची ग्रोथ करायची आहे. तुम्ही दुसऱ्याचे गोल नका बघत बसू. हा फिरायला गेला, श्रीमंत झाला, ह्याच्याकडे पैसा आला, का आला? त्याने मेहनत केली. तुम्ही मेहनत करायला शिका ना. किती दिवस तुम्ही असं दुसऱ्यांची स्टेटस बघत राहणार, अरे तो इकडे फिरतो, अरे तो खूप एन्जॉय करतो लाईफ. तुम्ही एन्जॉय करा ना. तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही फिरू नाही शकत. ट्राय करा, प्रयत्न करा, स्वतःला वेळ द्या. समजलं? आणि मीही सुरुवात केलेली आहे. लवकरच रिझल्ट दिसतील तुम्हाला. आणि मी टेन्शनमध्ये आलो होतो, डिप्रेशनमध्ये गेलो. रात्री पहाटेच्या 5-5 वाजेपर्यंत मी झोपत नव्हतो. झोप गेली होती, पण नंतर ठरवलं काही झालं तर आपण प्रयत्न करायचा.
शेवटचा तरी प्रयत्न करून बघू आपण. फेल झालो तर परत पुन्हा प्रयत्न करू. कारण आपल्या काय माउंट एव्हरेस्ट सर नाही करायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, महाभारतामध्ये काय झालं होतं? अभिमन्यू होता. जेव्हा चक्रव्यूहाची व्यूहरचना झाली होती त्यावेळेस सांगितलं होतं की चक्रव्यूह अर्जुन आणि कृष्ण सोडला तर कुणालाही भेदता येत नाही. कृष्ण अर्जुन तर तिथं नव्हते, अभिमन्यू होता. अभिमन्यूला भेदता येत होतं. त्याने आईच्या पोटात असताना अर्जुनाने सांगितलेलं ऐकलं होतं. पण त्याच वेळेत त्याची आई झोपी गेली आणि त्यामुळे त्याला चक्रव्यूह कसा भेदायचं ते माहिती झालं. आणि त्याला माहिती होतं की आपल्याला चक्रव्यूहातनं बाहेर का जायचं माहीत नाही. तरीसुद्धा 1% त्याला माहिती होतं की आपण सक्सेसफुल होणार. त्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि त्याने तो चक्रव्यूह भेदला. भले त्याला त्यातनं बाहेर नाही जाता आलं, पण त्याने तो भेदण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्याकडं तर सगळं आहे. तुमच्याकडं व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, पैसा आहे, ऑनलाईन तुम्ही रिसर्च करू शकता. आता तर Google AI पण आलं आहे, जेमिनी आले आहे. तुम्ही त्याचा Siri आहे आयफोनला, तुम्ही त्याचा यूज करा ना. तुमच्याकडं किती टेक्नॉलॉजी, ऑनलाईन जाऊ शकता, तुम्ही पाहू शकता. खूप सारं नवीन यूट्यूबला बघू शकता. सिको ॲप आहे त्यावर बघू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेड ॲप असतात ते घेऊ शकता. नेटफ्लिक्सवर असतात काही लर्निंग शो वगैरे होतात, इंग्लिशमधनं तुम्ही शिकू शकता. खूप सारं काही इम्प्रूव्ह करू शकता. स्वतःला वेळ द्या. बाहेर जाऊन बघा, बाहेरच्या देशात जपान, टोकियो, चायना त्या देशामध्ये किंवा स्वित्झर्लंड वेगवेगळ्या देशामध्ये काय केलं जातं. आपल्या मुलं तिथं काही रील्सवर नाचायला वगैरे नाही शिकवलं जात. त्यात आपल्या मुलांना शिकवलं जातं सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ ग्रोथ. त्यासाठी ते वेळ देतात. आणि काही जण करत पण असतात, त्यातनं पैसा पण कमवत आहे. आणि तो त्यांचा इश्यू झाला. पण तुम्ही स्वतःसाठी काय करताय? तुम्ही किती आयुष्यामध्ये पैसा कमवताय? तुम्ही किती स्वतःची सेल्फ ग्रोथ करताय आणि तेही चांगल्या मार्गाने. चुकीच्या मार्गाने तर कुणीही कमवल. चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं किंवा सेल्फ ग्रोथ करणं नाही. तुम्ही पावडर प्रोटीन खाल्ली, जिमला गेले, महिन्याभरात तुमची तब्येत होईल. पण सेल्फ ग्रोथसाठी तुम्हाला नैसर्गिक खावं लागेल. म्हणजे एनर्जीसाठी, ताकदीसाठी. किंवा तुम्हाला जर माइंड ग्रोथ करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जे नॅचरली तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल ते करावं लागेल. त्याला वेळ द्या ना तुम्ही. त्यामुळं मला एकच सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही स्वतःला वेळ द्या. काय चांगलं करता येईल, काय नाही ते तुम्ही बघा. आणि आयुष्य आपलं आहे. कोण कुणाच्या ह्याने जाण्याने येण्याने आपल्याला फरक पडत नाही. फक्त वेळ द्या की तुम्हाला काहीतरी चांगलं बनता येईल. वेळ द्या की तुम्ही एक बेस्ट बनाल आणि जे तुमच्यातले जे वेस्ट आहे ते पहिलं बाहेर काढून टाका. मला हे जमत नाही, ते जमत नाही, मी नाही करू शकत, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे वेळ नाही. सक्सेसफुल ते नाही झाले ज्यांच्याकडे वेळ नव्हता. सक्सेसफुल ते झाले ज्यांच्याकडे वेळ नसतानाही त्यांनी प्रयत्न केले. आणि तुमच्याकडं तर सगळं आहे. मग तुम्ही का नाही करू शकत? विचार करा थोडासा. चला भेटू. काही माझ्यामुळं तुम्हाला थोडंसं वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार. तुमचा मित्र, होस्ट आणि दोस्त नवनाथ.